नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा कॅप राऊंड 3 कसा भरायचा, कॉलेज कसे ॲड करायचे तिसऱ्या राऊंडमध्ये बीएडच्या, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जाऊन येथे टाईप करायचे आहे महासीईटी म्हणून। महासीईटी असे टाईप केल्यानंतर येथे आपल्याला एंटर करायचे आहे। एंटर केल्यानंतर आपल्याला असे एक पेज येईल ज्याच्यामध्ये बीएड cap25.mahacet.org अशी वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे बघा नोटीस आलेली आहे की कॅप राऊंड 3 न्यू रजिस्ट्रेशन एक्झिस्टिंग फॉर्म एडिटिंग कॉलेज प्रेफरन्स फिलिंग हॅज बीन स्टार्टेड। इट इज कंपल्सरी टू गिव्ह कॉलेज प्रेफरन्स टू पार्टिसिपेट इन राऊंड 3, प्लीज चेक कॅप शेड्यूल। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथे तुमचा फॉर्म भरताना टाकलेला ईमेल आयडी आणि पासवर्ड इथे लॉग इन करायचा आहे। इथे ऑप्शन येईल तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल। इथे दाखवलेलं आहे की राऊंड फर्स्ट आणि राऊंड 2 मध्ये नंबर लागलेला नाही आहे, नॉट अलॉटेड झाले। इथं आपल्याला सर्वात आधी मेथड चूज करायची आहे। जे विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला जे सब्जेक्ट असतील ते सिलेक्ट करायचे आहे आणि कन्फर्म करायचं आहे। इथे कन्फर्म केल्यानंतर समोर शॉर्टलिस्ट ऑप्शन येईल। याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, ज्या युनिव्हर्सिटीतले तुम्हाला कॉलेज टाकायचे आहे ते युनिव्हर्सिटी येथे तुम्हाला आधी निवडायची आहे। इथे एक्झाम्पल म्हणून संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी घेतली आणि डिस्ट्रिक्टमध्ये बुलढाणा, ज्या जिल्ह्याचे तुम्हाला कॉलेज टाकायचे आहे तसं चूज करायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला इथं कॉलेजचं स्टेटस सिलेक्ट करायचं आहे की कॉलेज तुम्हाला अनएडेड पाहिजे म्हणजे प्रायव्हेट पाहिजे की गव्हर्नमेंट पाहिजे। तर आपण इथं ऑल सिलेक्ट करू। ऑल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व कॉलेज इथे दाखवतील। नंतर कॉलेजचं मीडियम दाखवते तुम्हाला, उर्दू, मराठी, हिंदी, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही निवडू शकता। ठीक आहे, याच्यामध्ये कॉलेज टाईप दाखवते ते सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च कॉलेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉलेजची लिस्ट दाखवेल। तर जे कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे तर त्या कॉलेजच्या बॉक्सच्या समोर तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे। ठीक आहे, मी एक्झाम्पलद्वारे तुम्हाला इथं चूज करून दाखवतो। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे आहे जे कॉलेज तुम्हाला ॲड करायचे आहे ते। ठीक आहे, नंतर ॲड सिलेक्ट ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कॉलेज ॲड झालेले आहे, ओके। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय करून घ्यायचं की जे कॉलेज आपण ॲड केले ते आलेले आहे की बरोबर। जर एखादं कॉलेज तुम्हाला एक्स्ट्रा ॲड झालं तर तुम्ही ते डिलीट पण करू शकता। तर डिलीटच्या समोर तुम्हाला इथं कॉलेजच्या नावाच्या समोर बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि खाली येऊन डिलीट करायचं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला डिलीट नाही करायचं तर टिक मार्क काढून टाकायचं आहे। नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे हे, जेथे तुम्हाला प्रेफरन्स नंबर म्हणजे तुमची चॉईस नंबर की कोणत्या कॉलेजला किती नंबरवरती टाकायचं आहे तर ते इथं सेट करायचं आहे। हे बघा, समजा या कॉलेजला 1 नंबर पाहिजे तिथं टिक मार्क करायचं आहे, या कॉलेजला 2 नंबर पाहिजे, 3 नंबर पाहिजे। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे ॲड करू शकता की कोणतं कॉलेज किती नंबरवर तुम्हाला ॲड करायचं आहे। नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे पूर्ण प्रेफरन्स फॉर्म आपला आलेला आहे, कॉलेजचे नावं वगैरे नंबरवारी लागून, तर ते तुम्हाला चेक करायचे आहे। नंतर आय हॅव रीड इन्स्ट्रक्शनवरती टिक मार्क करायचं आहे डिक्लेरेशनवरती आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म करायचं आहे। कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून या फॉर्मची PDF तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। ठीक आहे, काही अडचण असेल तर मला कमेंट करू शकता, विचारू शकता। ठीक आहे, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत या विद्यार्थ्याला शेअर करा, या व्हिडिओला शेअर करा।